नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत शेतात शेवग्याची भाजी। बघा मस्त शेंगा लागलेल्या आहे शेवग्याला। याच्या आधी आपण शेवग्याची भाजी बनवलेली आहे, त्याचा पण व्हिडिओ आहे। आता ह्या शेंगा मी तोडून घेणार आहे। खायला खूप चवदार शेंगा ही खूप जाड मस्त झालेल्या आहेत। अशा पद्धतीने तोडून घेतल्या आपण शेंगा। चला आता आपण भाजीची तयारी करू। आता भाजी बनवायची आहे आणि त्याच्यासोबत बनवायचं आहे आपल्याला तडक्याचं ताक आणि गरम गरम पोळ्या। तर मी आता शेंगा हे सोलून घेते आणि उकळायला ठेवून देते, तोपर्यंत मग मसाला भाजून घ्यायचा आहे। शेंग किती मोठी मोठी आहे बघा, एवढी लांब लांब शेंग आहे। 2 शेंगा असल्या तर भाजी होऊन जाते। आता मी याची पूर्ण साल काढून घेणार आहे। शेंगाचे साल काढून घेतले। आता शेंगा उकळायसाठी कढईमध्ये मी पाणी गरम करून घेते। पाणी गरम झालं की आपल्याला त्याच्यात शेंगा सोडून द्यायच्या आहेत। 2 शेंगा घेतलेल्या आहेत भाजीसाठी। हे समोरचा भाग थोडासा काढून टाकायचा। असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। वेगळ्या पद्धतीची भाजी आहे ही। आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही, ग्रेव्ही टाईप बनवायची ही भाजी। नक्की बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत, कुठे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे। शेंगा आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायच्या, नंतर गरम पाण्यात सोडून द्यायच्या आहेत। पाण्याला उकळी आलेली आहे, आता त्याच्यामध्ये ह्या शेंगा सोडून देते मी आणि शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला फोडणीमध्ये जास्त शिजवायचं काम नाही। शेंगा उकळत आहे तोपर्यंत इथे मी मसाल्याची तयारी करून घेते। खोबऱ्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत। ते भाजून मग आपल्याला खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं। आता तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता। मसाला इथे मी सर्व काढून घेतलेला आहे। शेंगाही उकळत आलेले आहेत, थोड्याशा उकळू द्या लागतात अजून, पण मी इथे खाली चुलीच्या आरावर ठेवते शेंगा आणि वर चुलीवर मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजत आहे तोपर्यंत शेंगाही उकळतात। इथे मी 1 चम्मच तीळ घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे फुटाणे। आता हे तव्यावर भाजून घ्यायचे आहे। थोडंसं तेल टाकून दिलेलं आहे तव्यावर। आधी शेंगदाणे आणि फुटाणे भाजून घेते थोडेसे आणि नंतर तीळ टाकते। आता तीळ टाकून देते। लगेच काढून घ्यायचे, कारण तीळ भाजायला काही वेळ नाही लागत। आता अजून 1 चम्मच तेल टाकायचं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत आला की खोबऱ्याचे काप टाकून द्यायचे, ते भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल टाकू अजून त्याच्यावर 1 चम्मच, म्हणजे खोबरे व्यवस्थित भाजले जाते। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईल। कांदा आणि खोबरं भाजत आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 आल्याचे तुकडे आणि थोडासा लसूण, 10-15 लसणच्या पाकळ्या
आता हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाही भाजायचा, म्हणजे लसणचा उग्र वास कमी होऊन जाते. आता हे सर्व भाजून झालेलं आहे, याला काढून घेते मी. आणि हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला आपण आधी भाजून घेतलेले शेंगदाणे तीळ ते खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आधी शेंगदाणे तीळ आणि फुटाणे हे याचं कूट करून घेतलेलं आहे बारीक, अशा पद्धतीनं. आता याच्याच मध्ये आपल्याला हे भाजून घेतलेला मसाला, कांदा खोबरं लसूण आलं याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता हाही मसाला मी बारीक करून घेतला आहे, खूप जास्त बारीक होत नाही खलबत्त्यामध्ये, मिक्सर सारखा अशा पद्धतीनं घेतला करून. आणि शेंगाही उकळलेले आहेत, मस्त मंद उकळलेले आहेत आरामात. आता आपण भाजी फोडणी देऊन घेऊ. शेंगा मी या भांड्यामध्ये काढून घेते, कारण आपल्याला कढईमध्येच भाजी बनवायची आहे. खूप पोषक असतात ह्या शेंगा खायसाठी. पाणी पण मी थोडंच वापरणार आहे याच भाजीमध्ये. हे आहे हेच पाणी वापरायचं आपल्याला, दुसरं पाणी नाही टाकायचं आहे याच्यामध्ये. आता फोडणीची तयारी करून घेऊ. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. एक मोठ्या चम्मचभर तेल टाकलेलं आहे मी. आता तेल छान तापू देऊ. तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये 1 चम्मच जिरं आणि त्याच्यासोबतच आपल्याला हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला हा टाकून द्यायचा. हा भाजत आला की लगेच आपल्याला याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता, कमी जास्त. थोडीशी हळद आणि त्याच्यासोबतच हे शेंगदाण्याचं आणि फुटाण्याचं कूट करून घेतलं होतं बारीक आपण, ते टाकून द्यायचं. जास्त भाजायचं कामच नाही आहे, कारण आपण हे आधीच भाजून घेतलेले आहेत मसाले. आणि 1 चम्मच गरम मसाला. मसाले भाजलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण हे पाणी आणि शेंगा टाकून देऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता याला उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठही टाकायचं आहे याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं. आता थोडीशी शिजू देऊ भाजी, म्हणजे थोडी घट्ट होऊन येते अजून. भाजी तयार आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजीमध्ये आणि छान कलर आलेला आहे भाजीला. अशी मस्त घट्टसर भाजी तयार झालेली आहे. आता मी भाजी खाली उतरून ठेवते. भाजी तयार आहे. आता ताकाला तडका देऊन घेऊ. इथे मी गंजामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. पोह्याच्या चम्मचनं 2 चम्मच टाकायचं, जास्त तेल नाही पाहिजे याला. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून द्यायची. त्याच्यासोबतच कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत मी, त्या व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे थोडीशी हळद आणि लगेच ताक टाकून द्यायचं. ताक लगेच खाली उतरून घ्यायचं आहे.
आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपलं तडक्याचं ताक. आता करायच्या आहेत आपल्याला पोळ्या. कणिक भिजवून घेतलेली आहे मी आणि भाजी ताक पण झालेलं आहे. आता मी सर्व पोळ्या लाटून घेणार आहे आणि मग मस्त ताट वाढून घेऊ आपण जेवण करायसाठी. आता मी आधी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे. तयार आहे स्वयंपाक. पोळ्या झालेल्या आहेत. ताक तडक्याचं. इथे भाजी पण तयार आहे. बघा मस्त भाजी झालेली आहे. मस्त ग्रेव्ही झालेली आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.